पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरण व नववर्षात आतापर्यंत 4,882 कोटी खर्च झाले। पुणे मिरज दरम्यान 280 किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचं काम 9 वर्षात अद्यापही अखेरच्या टप्प्यात आहे आणि या प्रकल्पासाठी सुमारे 4,000 कोटी रुपये खर्च झाला आहे। मात्र 2024 संपत आले तरी दुहेरीकरणाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। नवीन वर्षात मार्चपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलंय। पुणे मिरज दुहेरी मार्गावरून सध्या दिवसाला फक्त 6 एक्सप्रेस आणि 3 पॅसेंजर धावत असल्याने प्रवासी गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी आहे। मध्य रेल्वेने पुणे मिरज या 279 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचं काम सन 2016 मध्ये सुरू केलंय। हे काम मे 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते आणि या प्रकल्पासाठी 4,882 कोटी रुपये खर्च मंजूर केला आहे आणि पुण्याजवळ फुरसुंगीजवळ पूल बांधणीचं काम अद्याप अपूर्ण असल्याने येथील दुहेरीकरणाच्या कामाला वेळ लागत आहे। सध्या या मार्गावरून दिवसाला फक्त 7 एक्सप्रेस आणि 3 पॅसेंजर धावत असल्याने हजारो कोटी खर्च करून तयार केलेल्या या दुहेरी मार्गावरील प्रवासी गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी आहे। पुणे ते मिरज दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात दुहेरीकरण पूर्ण झालेल्या नवीन मार्गावर वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त 130 किलोमीटर प्रति तास वेग गाठलाय आणि ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी 90 किलोमीटर वेगाने गाड्या चालवण्यास मान्यता दिली आहे। तयार झालेल्या सुमारे 240 किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू आहे। मध्य रेल्वेने पुणे मिरज मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 4,800 कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे। त्यापैकी 90% काम पूर्ण झाले आहे। पुणे ते मिरज दरम्यान दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण होत आले आहे। मात्र या गाड्यांची संख्या या मार्गावर खूपच कमी आहे। सध्या या मार्गावर कोयना, महालक्ष्मी, महाराष्ट्र, चालुक्य, गोवा एक्सप्रेस, कोल्हापूर पुणे विशेष एक्सप्रेस आणि 5 पॅसेंजर गाड्या रोज धावतात। पुणे हुबळी पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।